नीरज, हा आपल्या घरी मुंबईला आपण कधी गुढी उभारली नव्हती. आता तुझं लग्न झालं, निशी मुंबईला आली की आपण गुढी उभारूया. खूप छान पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात ह्या फेस्टिवल्समुळे. घे. आणखीन एक. हे उमाताईंच्या हातात दे. अरे अब क्यों? तुम अपने पास ही रहने दो. नाही नको, मी इथूनच आशीर्वाद दे. मला आता नीरजच्या मनाविरुद्ध काही करायचं नाहीये. नीरज बेटा, जो हुआ सो हुआ. तो अपनी माँ को अब भी माफ नहीं करेगा. माना तेरी मॉम ने गलतियां की, पर अब वो अपनी गलती सुधारने की कोशिश कर रही है. तो हमें उसका साथ देना चाहिए. ठीक आहे, मी माझी अट परत घेतो. पण आपल्या कोणामुळेही निशी किंवा तिच्या घरच्यांना त्रास होता कामा नये. हो हो, माझ्यामुळे नाही त्रास होणार. गुड. अब तुम जाओ, ये मिठाई लेकर. हम भी अभी आते हैं. थँक्यू सो मच साहेब. माझ्या मुलाच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या दिवसाची मी साक्षीदार होणार, आणि हे फक्त तुझ्यामुळे. थँक्यू सो मच. अरे या ये पूजा करून घे. निशी, त्याका दाखव पूजा कशी करायची ते. घे बाय माझे. मेघनाताई, वीण महिल्या. येवा येवा, स्वागत हा तुमचा, स्वागत हा. येवा ना येवा. आमच्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा. या ना, थोडी पूजा करू. हो. चला, पूजा झाली, आता गुढीचा प्रसाद खाऊया.
कडू आहे. अगे बाय माझे कडुनिंबाच्या झाडाक ना अजून गोड पाना लागलेली नाही. पुढच्या गोड देतोय हा तुका. चला नाश्ता करून घ्या सगळ्यांनी हा? या या. अरे हो रे माका फोनवर बोलत बसलाय. कडुलिंबाची चटणी कोणी दिली माका? अहो ती तर बाजूला ठेवलेली. मंजू नाही. बरं ठीक आहे आई, हे घे, हे ताट घे आणि ते ताट आण. अरे पण आणि इकडे. अरे तू- ठीक आहे ठीक आहे. आई अगं कुठे काय कडू आहे, चटणी चटणी सारखी तर लागते. हो बघलस हा लाली तुझ्या मनातच कडूपणा भरलेलो हा. माझं शिनू बघ कसं आवडीन खाता. काय आहे मग हे बघ. उलट जास्त गोड लागते. I'm proud of you. काय Proud of you. I'm proud of you. काय बोलतास? अगं मला ना तुझ्याबद्दल असा अभिमान वाटतो, अभिमान. काय हो अचानक माझा एवढा कौतुक कसं काय? तू आपल्या या मेघनाबाईंना सॉरी म्हणालीस. आता तू सकाळी सकाळी गुढीची पूजा केलीस आणि आता साखरपुड्याच्या तयारीला लागलीस. आणि महत्वाचं म्हणजे तू माझं ऐकलंस आणि थांबलीस. तुमका काय वाटला? तुमच्या धमकीत घाबरून मी माघार घेतलंय. झाली झाली म्हणजे म्हणजे का म्हणजे काय हा? म्हणजे मी घर सोडून गेलो असतो तर तुला काही फरक पडला नसता. नाही. तुमका काय वाटला? मी या घरातून बाहेर पडण्यात ना माझं नुकसान हा. काय बोलतेस तू लाली? हा मी एवढा सगळा समजून घेतोय कारण यातच माझा फायदा हा ना. आणि तू ते मेघनाबाईंची माफी मागितली ते ता? तुमका काय वाटला? त्या सगळं मी मनापासून केलंय. त्या सगळ्या काय मी मनापासून केलेलं नाही हा. काय हा? आता मी निशीच्या साखरपुड्यात नाही थांबलंय, उद्या तिच्या लग्नात नाही थांबलंय ना तर कोणाक काय फरक नाही पडणार. एक दोनदा सगळे मका सांगून बघतील आणि मग माझं नाच सोडून देतील. ह्याच सगळा जर माझ्या श्रीनूच्या बाबतीत दादा आणि उमान केला ना तर माझ्या श्रीनूचा लग्न नाही होणार. ह्या लोकांशिवाय कोण हा आपल्या मागे उभं राहणार हो? माझं नाईला झाला म्हणून जुळवून घेतोय. अगं पण लाली कुटुंबाबद्दल जिव्हाळा प्रेम वगैरे. प्रेम कसला प्रेम? प्रेम दया माया आता काय नाही राहिला माझ्या मनात. आता जा काय हा ना आता ह्या असाच हा. हे बाय माझे ह्या सगळ्या नंतर कर. अरे संध्याकाळच्या तयारीचं बघ काय ता. तेच तर बघतीये. ह्या साडीवर गळ्यात नेमकं काय घालू? हे घालू की हे? नेमकं तेच समजत नाहीये. असा नाही गो. मी संध्याकाळच्या खाण्यापिण्याच्या तयारीचं बोलतोय. मग वहिनी बघ बिचारी एकटीच राबता आणि तू सकाळपासून या साडी घेऊन मिरवतस.
सगळं आवरून झालंय हो. आणि उमाताईंना ना उगाच काही ना काहीतरी जास्तीची कामं काढायची सवयच आहे. त्याला मी काय करणार? मला ना आज खास तयार व्हायचंय. का? का काय का? मेघनाताईंनी इतक्या आवडीने ही साडी दिली आहे. आज हीच नेसणार आहे मी. त्यांनाही बरं वाटेल ना. ती दिलदार आहेत नाही मेघनाताई? अहो कोणतीही रीतभात नसताना त्यांनी सगळ्यांना इतक्या भारी भारी साड्या दिल्या. हे बघ, त्या बाईच्या जास्त नादाक लागू नको तू, कळला मा? लालीताई कसं प्रेमाने गोड बोलून घोळात घेतलाय तिने विसरलीस? पण आता त्या बदलल्या. ती आणि बदलली. अहो माणसं चुकतात, पण त्यांना जर आपली चूक सुधारायची असेल तर मग आपण विश्वास ठेवायला काय हरकत आहे? मी तुमच्याशी बोलत काय बसली? माझी अजून सगळी तयारी बाकी आहे. बोलता बोलता कधी संध्याकाळ होईल कळणार पण नाही. हा हे घालते. छान दिसतंय. दीदीची तयारी करून ठेवा, माणसं येतील आता. हो द्यायचे. ओ भाऊजी ताराबंद आहे आधी. मेघनाताई या ना या. झाली का तयारी? हो हो झाली तयारी. मेघनाताई हे बघा ना, तुम्ही दिलेली साडी नेसली आहे मी. छान दिसतेस तू. बरं, नीरज आणि साहिल आवरतायत. मी मुद्दामूनच पुढे आले. तुम्हाला काही हेल्प लागली तर? अहो नाही मेघनाताई, सगळं झालंय. तुम्ही बसा ना, मी उमाताईंना सांगून येते. ठीक, बस. अरे नमस्कार. तुम्ही बसा ना, मी आलो. हा? ओ भाऊजी हा? या रावला. हा राहू द्या, तुम्ही करा. एक मिनिट द्या बंद. अहो मेघनाताई ह्या काय करताव काय तुम्ही? अहो मदत करते तुम्हाला. अहो मेघनाताई नको, तुमची मदत नको आमका. बंधू दादा, काय ठरलंय आपलं? सगळं मागचं विसरायचं आहे ना? अहो तसा नाही हो, पण आमच्या घरात तुम्ही असं काम करणं म्हणजे बरा दिसत नाही ना. मेघनाताई तुम्ही थांब. दादा मी हाच सांगते, त्यांना पण ऐकतच नाही. अहो पण मी तुम्हाला मदत केली तर काय हरकत आहे? म्हणजे तुम्हाला आज खूप कामं आहेत ना. प्लीज मला थोडीशी हेल्प करू द्या ना तुम्हाला. नाही मी कोणाला तरी सांगतो ना बंधू. अहो दादा, तुम्ही कोणाला तरी सांगणारच ना. मग ती कामं मी केली तर काय हरकत आहे? नाही मला कळतंय तुमच्या मनात कुठेतरी किंतु परंतु असू शकतो. नाही तसं अजिबात नाहीये हो. मग मला करू द्या ना काम. बंधू दादा चला आपण पटकन. हा काय पाहुणे कित्या कामाक लावलास? याच तर राय मी आणि दादा यांका याच समजवत आहे, पण ऐकतच नाही. हट्टकच पेटलेलं असं. काय को मी आजपर्यंत मी तुम्हाला इतका त्रास दिला. तुमचा थोडा त्रास कमी करण्याची संधी मिळते तर का सोडू मी? मला करू द्या ना काम प्लीज. त्या सगळा खरा हा, पण तुम्ही आमच्या लेकीच्या होणारे सासूबाई असास ना. तुमका असा कामा करताना बघून लोक काय म्हणतील? पण ह्या घरातल्यांनी मला एवढं समजून घेतलंय. दादांनी तर माझा जीव वाचवलाय. मग मी एवढं तर करूच शकते ना. आपण गावातले लोक काय म्हणतील? खोतांकडे बघा, विणी कामाक लावल्यान. बोलू द्या, ज्यांना कुणाला काही बोलायचं असेल ना बोलू द्या. अहो पण साखरपुड्याची सगळी जबाबदारी मुलीकडच्यांची असता ना. असं कसं? साखरपुडा माझ्या मुलाचाही आहे. मग धावपळ फक्त मुलीकडच्यांनीच का करायची? दायचे तुम्ही मला ओरडलात तरी चालेल, पण हा विचार मला पटला नाही. आता आपण एक फॅमिली होणार आहोत आणि कुटुंबात सगळ्यांना नियम सारखेच असायला हवेत.
मिस्टर बंधू कसला विचार करतायत? गेस्ट येणार आहेत, काम पटापट आवरा. दादा तुम्ही पाहुण्यांकडे बघ. ठीक. चला चला चला. हे इकडे ठेव. या नमस्कार दादा बसा बसा. या 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 दादा, तुम्ही बसून घ्या ना. हो मेघनाताई, हो तुम्ही कसं काम करता? द्या माझ्याकडे, मी करताय. नाही हो, राहू द्या. काय बंधू, तू नेमका काय काम सांगितलं माका तू सांगायचं? करणार असस? केलंय असते ना मदत तू का? अहो द्या, मी राहू द्या, झालं. हो लाली 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 रवान दे. तू एक काम कर, तर निशी तयार झाला की नाही तर मंजूक विचार जा जा. हा विचारतोय विचारतोय. हाय बस, मी येते जरा बाहेरचं बघू. आई थांब ना, नको ना जाऊ. काय गो असं निशी, बाहेर पण कामं आहेत ना. मंजू एकटीच राबतात, एका थोडी मदत करते. आणि होवी आ ना तुझ्यासोबत. मग बघ ना कशी बिहेव करते, ऍज इफ तिचं लग्न आजच आहे. येते मी. उमाई रीनू ये ना. काय रे, तुला कशा? या असं काय करतेस? आपण जी नीरजला अंगठी देणार ना ती यात ठेवायची. बाय माझे छान आहे. ये ये. वा निशी. आणि मी तू हे घे घे. हा कसं वाटतंय? म्हणजे छान वाटतं रे. ग्रेट हा श्रीनिवास. गोवी माझ्या भाच्या काय कमी समजू नकोस. छान आहे रे कल्पना. हा पण आधी ती अंगठी देवासमोर ठेवा, काढू नकोस खोक्यातनं. हा निशी चालेल ना? तू परत लाजली. तू लाजत बस, मी येतो. हा निशी मी पण येते. सो निशी मॅम, आता थोड्याच वेळात तुमची एंगेजमेंट होईल. आता तरी मनातली सगळी भीती गेली आहे ना? की अजूनही इफ्स अँड बट्स आहेत? नाही, दादा बोलले ना काल, आता एकदम हलकं वाटतंय. आता माझ्या मनात कसलीही शंका भीती अजिबात नाही. गुड, अशीच पॉझिटिव्ह राहा. सगळं नीट होईल. थँक्यू. थँक्यू. हा म्हणजे आजवर सगळ्या गोष्टी केल्यात तू माझ्यासाठी. कधी कधी असं वाटतं जर तू लंडनवरून इथे आलीच नसतीस तर माझी मी मला कधी सापडलेच नसते. निशी, तुला सगळं तुझ्या हक्काचं मिळतंय आणि ते पुढेही मिळत राहील. आता एवढं सगळं केलंस माझ्यासाठी तर मला पण काहीतरी करायची संधी दे. हा मी काय म्हणते, बघ ना एखादा मुलगा इथलाच, म्हणजे कसं मला तुझ्या लग्नाची सगळी तयारी करता येईल. श्रीनू. हा आलो आलो. श्रीनू. हो मंजू मामी. काय रे? ही साखरपुड्याची अंगठी आहे. उमाईने देवासमोर ठेवायला सांगितली. ठेवशील? हो ठेवते. पण अरे मला आधी गुरुजींनी पूजेचं सामान काढायला सांगितलं, ते काढून देते आणि मग ठेवते. जा जा. हा दादा बोलतोय ना. हा मंजू, अगो माझ्या नीरा जरा नीट करून दे ना. नीट कर ना. या बघ कशा झाल्यात. हा हा नीट कर बाई. पकडा बरोबर नीट. अगो झालं. अजून अजून या बघ या बघ या बघ. आली ताई घेतल्यात बरोबर. आहो अगो मी काय सांगतोय, ह्या बघ इकडे पण नीट कर ना. बरोबर आहे. मंजू. गो मंजू, आई बोलावते तू का? जा जा. लाली ताई माझी जरा कामं राहिलीत करायची अजून. जा जा बाय, मी बघतोय. हा तुम्ही हे करून घ्या. आले.
ह्या मेघनाक शहरातल्यो रीती गावात आणूची लय हौस ना, पण मी तसा होप देणार नाही. माझ्या शिनूची लग्नाची हौस होणार नसत ना, तर बाकी कोणाची पण कसलीच हौस होणार नाही.